दिवाळी म्हटलं की अगदी सगळेच फराळ बनवले जातात, पण दिवाळीच्या फराळाची सुरुवात मात्र विशेष करून गोड शंकरपाळ्यांनीच केली जाते. तर आज आपण दिवाळीच्या फराळाच्या तयारीला लागणारे तर सगळ्यात पहिले आपण इथे गोडाने खुसखुशीत आणि अगदीच तोंडात टाकताच जिभेवरती विरघळणारी खुसखुशीत अशी शंकरपाळी इथे आपण अगदीच 2 टिप्स वापरून इथे बनवून घेणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर इथे आपण शंकरपाळी बनवताना मापाचं प्रमाण मात्र इथे आपल्याला परफेक्ट घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण मैद्याचं माप घेणार आहे, एखाद्या वाटीने किंवा तुमच्याकडे जे भांडं असेल त्या भांड्याच्या मापानुसार आपल्याला किती शंकरपाळ्या बनवायच्या त्यानुसार मैदा घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता 2 वाट्यांनी मी मैदा घेतलेला आहे. 2 वाट्या ह्या प्रमाणात मी इथे मैदा घेतलेला आहे. आणि ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं. ही पहिली स्टीप आहे. बेसन पिठामुळे शंकरपाळी अगदी खुसखुशीत, खायला एकदम चविष्ट आणि अगदी ती बिस्किटासारखी बनते आणि विशेष करून खारीसारखे खूप सारे तिला लेयर्स येतात. तर इथे आपण पीठ चाळून घेतलेलं आहे. मैद्याचं आणि बेसन पीठ एकत्र करून आपल्याला हे चाळून घ्यायचं, म्हणजे दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स होऊन जातात. त्यानंतर गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं मीठ आपल्याला घालायचं. अर्धा चमचा आपल्याला इथे वेलची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. त्यामुळे शंकरपाळीचा सुगंध खूप छान येतो आणि खाताना सुद्धा खूप छान अशी त्याची टेस्ट लागते. हे इथे आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपलं पिठाचं प्रमाण घेऊन झालं. त्यानंतर आपल्याला इथे पीठ मळण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्याचं प्रमाण आपण इथे बघूया. त्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने आपल्याला मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी तूप घ्यायचं आणि तूप वितळून घ्यायचं. आता पाऊण वाटी म्हणजे वाटीचा भाग जो असतो आपला 4 भाग जे आपण समान केल्याच्यानंतर 3 भाग आपल्याला इथे तूप घ्यायचं. म्हणजे पाऊण वाटी आपल्याला इथे तूप घेतलं. तूप नेहमी आपल्याला वितळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला प्रमाण कमी जास्त अजिबात होत नाही. आता पाण्याचं प्रमाणसुद्धा आपल्याला तितकंच घ्यायचं. जितकं आपण तूप घेणार ना तितकंच मी 3 हिश्श्याचं पाणीसुद्धा मी इथे पाऊण वाटी घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता इथे आपल्याला त्यामध्ये दुसरी स्टीप मी इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेलं आहे. जी आपली पार्लेजी बिस्किटची जी टेस्ट असते ना ती व्हॅनिला इसेन्समधून लागते. तुम्हाला दुसरं कोणत्या टेस्टचं घालायचं असेल इसेन्स तर तुम्ही इथे घालू शकता, पण मी इथे व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे पिठी साखर करून घ्यायची. आता पिठी साखर जर तुमच्याकडे घरात नसेल तर आपली जी नेहमी वापरतो तीच साखर तुम्ही इथे मिक्सरला फिरून बारीक करायची आणि ती वापरायची. अख्खी साखर अजिबात वापरायची नाही, नाहीतर शंकरपाळ्या कडक होऊ शकतात, फसू शकतात. आणि 2 वाट्या आपल्या मैद्यासाठी त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पिठी साखर इथे घ्यायची. तर इथे आपण 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. आता शंकरपाळीसाठी 2 वाट्यांसाठी 1 वाटी खूप झाली. त्यापेक्षा जास्त घ्यायची आपल्याला इथे गरज नाही. जर जास्त गोड पाहिजे नसेल तर थोडीशी अजून 2 चमचेभर जास्त घेतली तरी चालेल. आणि हे सगळं साहित्य आपल्याला इथे एकत्र मिक्स करून घ्यायचं. चमच्याने आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती ठेवून याला गरम करून घ्यायचं. अगदीच तुम्ही एक उकळी काढून घेतलं तरी चालेल, कोमट करून घेतलं तरी चालेल, पण मी इथे जास्त कडकडीत करून घेतलेलं आहे. आता हे सगळं गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याने घालायचं आणि चमच्यानेच हलवायचं, म्हणजे आपल्या हाताला चटका बसणार नाही. व्यवस्थित मिक्स करायचं आणि सगळं एकदम त्यामध्ये अजिबात घालायचं नाही, कारण कधी कधी काय होतं की आपलं पाणी तूप जास्त होतं आपलं आणि आपलं पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं नंतर ते उरलं तरी चालेल, पण थोडं थोडं करूनच आपल्याला पीठ इथे मळायचं. आता तिसरी स्टीप, नेहमी शंकरपाळीचं पीठ मळताना हे घट्ट मळायचं, पातळ अजिबात मळायचं नाही. जर ते पातळ मळलं गेलं तर शंकरपाळी ही कडक होते, तिला लेयर सुटत नाही. आणि दुसरं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. आहे तेवढ्याच साहित्यामध्ये आपले पीठ चांगलं मळलं जाईल. आता इथे तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा आपला चांगला मऊ लुसलुशीत असा आपण इथे मळून घेतलेला आहे, तुम्ही ते बघू शकता.
आणि त्यानंतर साधारणतः आपल्याला 15 ते 20 मिनटं पीठ झाकून थोडंसं भिजून द्यायचं. लगेच तुम्हाला जर वाटलं लगेच करायचं तर लगेच करू शकता, नाहीतर 15-20 मिनटं तुम्ही हे पीठ भिजून द्यायचं. आता पीठ चांगलं 20 मिनटं झालेले, व्यवस्थित भिजलं गेलेले. तुमच्याकडे पाटा असेल, खलबत्ता असेल, त्यावरती थोडंसं पीठ तुम्ही टेचलं तरी चालेल, आणि नसेल तर याच पद्धतीने हाताने आपल्याला जरासं ते चांगलं मळून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे शंकरपाळीच्या चपातीसाठी. तर तुम्ही इथे बघू शकता, साधारणतः माझे इथे 5 गोळे छोटे छोटे झालेले या पद्धतीने. पळपाटावरती गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा, चपातीसारखा जो आपण भाकरीला बनवतो अगदी तसा, आणि इथे लाटून घ्यायचं. चौथी स्टेप, शंकरपाळी जास्त पातळ लाटायची नाही, ती थोडीशी जाड ठेवायची. तुम्हाला वाटलं कडा कापून घ्यायच्या तर कडा तुम्ही इथे कापून घेऊ शकता, आणि जर तुम्हाला वाटलं की नाही काही हरकत नाही तर तुम्ही कडा नाही कापल्या तरी चालेल. आणि शंकरपाळी जास्त मोठी कट करायची नाही, अगदी मिडियममध्येच व्यवस्थित कट करायची, म्हणजे ती चांगली आतपर्यंत पीठ शिजलं जातं, ती तळली जाते आणि शंकरपाळी चांगली खुसखुशीत होते. तर तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने आपण इथे शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे. 5वी स्टेप, तेल जास्त कडकडीत उकळतं तेल अजिबात तापवायचं नाही, नाहीतर शंकरपाळी काय होतं, पटकन तळली जाते, आतमध्ये तशीच कच्ची राहते. आणि विशेष म्हणजे शंकरपाळी तेलामध्ये सोडताना ती झाऱ्याने शंकरपाळी तेलामध्ये सोडायची, हाताने अजिबात सोडायची नाही, कारण हातावरती तेल उडण्याची शक्यता असते. जरासा काळजी घेऊन शंकरपाळी तेलामध्ये सोडायची. 6वी टीप, शंकरपाळी तेलात टाकल्या अजिबात हलवायची नाही, 1 मिनिटभर तिला खालच्या साईडनी तळून द्यायची आणि मग हलवायची. 7वी स्टेप, शंकरपाळी ही बारीक गॅसवरती तळायची. 1 मिनिट आपण तेलामध्ये झाला की एकदम बारीक गॅस करायचा आणि शंकरपाळी तळायची. शंकरपाळी हलवताना शक्यतो तुम्हाला झाऱ्याने नाही जमलं तर काट्याच्या चमच्याने तुम्ही ती हलवा, म्हणजे तेलामध्ये ती विरघळणार नाही, तुटणार नाही, किंवा तिचा जो शेप आहे तो बिघडणार नाही. तर इथे तेलातून काढताना आपल्याला तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की आपल्याला गॅस जरासा फास्ट करायचा आणि मग तेलातनं शंकरपाळी काढून घ्यायची. म्हणजे काय होतं, तेलाला जरासा ताव भेटला की शंकरपाळीबरोबर तेल जास्त येत नाही. तर अगदीच त्याच पद्धतीने तुम्ही ते बघू शकता, छान अशा खारीसारख्या लेयर्स त्याला सुटलेले, बिस्किटासारख्या खुसखुशीत असा शंकरपाळ्या आपण इथे तळून घेतलेल्या आहे. शंकरपाळीचा कलर जास्त काळपट करायचा नाही, अगदी बिस्किटासारखाच ब्राऊन ठेवायचा. तर अशा पद्धतीने आपण एकदम दिवाळीच्या पहिल्या फराळातली आपली पहिली रेसिपी ही गोड शंकरपाळ्यांनी आपण इथे सुरुवात केलेली आहे. गोड शंकरपाळ्या आपण इथे बनवून घेतलेल्या आहे. त्या कशा बनवायच्या, कोणती स्टेप वापरायची, किती काळजी त्यामध्ये घ्यायची, हे सगळं आपण इथे बनवता मी तुम्हाला ह्या 9-10 स्टेप सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुमची शंकरपाळी चांगली येईल, बिघडणार नाही. आता तुम्ही इथे बघू शकता, सगळ्या शंकरपाळ्या इथे तळल्या गेलेल्या आहे, अगदी खारीसारखा लेयर्स त्याला आलेले आणि एकदम बिस्किटासारखा त्याचा भुगा बनतोय. तुम्ही इथे बघू शकता, अगदी तोंडात टाकताच जिभेवरती विरघळणारी आपली शंकरपाळी इथे बनवून तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अशीच एखादी परत एकदा दिवाळीचा नवीन रेसिपी घेऊन, नवीन फराळ घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय.